नमस्कार मंडळी. डॉक्टरनं सोन्याच्या मम्मीला नारळ पाणी प्यायचं सांगितले. आम्ही काय केलं, आत्ता येता येता 3 नारळ आणले. हिरवेगार पाहून आणले लगे 50 रुपयाला एक. आणि म्हणलं याच्यात आता निघन एक गिल्लास पाणी. अर्धा गिल्लाची अपेक्षा होती मला तर. अर्धा गिल्लासची किती निघलं मग? 3 नारळ मिळून 1 कप पाणी निघलं. चहाचा 1 कप. तर गेले 150 रुपये पाण्यात. नाही गेले पाण्यात, पाणीच नव्हतं त्याच्यात. नाही, साध्या पाण्यात गेले. नारळ पाण्यात जायला पाहिजे होते ना. हा, तर लय तुळतुळ वाटलं. तर मग मी काय म्हणलं, तू तुळतुळ वाटून नको घेऊ, त्याच्यात नारळ तयार झाला असेल म्हणलं, आहे ना. काऊ एवढे हिरव्याच्यात नारळ असं का तयार? असं हे पा, हे पा, असं नारळ तयार याच्यात. वरून हिरवेगार दिसू राहिले. झालं आता 15-3 वार अशीच बोंब होऊ राहिली नुसती. तर तू काही नाराज होऊ नको. हो, घे इकडं. आणि हे नारळ दे तू तिला खायला. मग आता काय करू, पोटात खूप पाणी होतं त्याचं चवून चवून. हा, तर मंडळी आम्ही आता रोज नारळ घेतो ना, अशीच बोंब आहे. आम्ही कधी दुकानदाराच्या मनानं घेतो, कधी आमच्या मनानं घेतो, पण त्यात काही पाणी निघून राहिलं. तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा की नेमके कसे बघून घ्यायचे की त्याच्यात पाणी निघल. हा, तर काय मग आता नारळ. या नारळ खायला 2-3 मी थोडी इतके खाणार आहे. हा, या तुम्ही बी. तर चला, धन्यवाद.